राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पूरग्रस्त भागावरती चर्चा होणार आणि केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठवण्यासाठी आढावा घेतला जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री मंत्रिमंडळासमोर माहिती देणार आहेत। किती नुकसान झालं, किती मदत देण्याची गरज याबाबत पालकमंत्री माहिती देणार आहेत। तसंच केंद्राला प्रस्ताव पाठवण्यासाठी कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आजच्या बैठकीला खरं तर विशेष महत्त्व आहे। मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीवरती चर्चा केली जाणार आहे। कुठल्या भागामध्ये किती नुकसान झालंय आणि मदतीची कशी गरज आहे यावरती माहिती घेतली जाणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीला विशेष महत्त्व आहे। राहुल जोरी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। राहुल, खरं तर प्रचंड नुकसान पूर्ण राज्यभरात झालेलं आहे आणि त्यानंतर आजची बैठक होती। आजच्या बैठकीला विशेष महत्त्व आहे, काय अधिकचा तपशील आहे? खरं तर मागच्या 2 आठवड्यांपासून मुंबईसह राज्यभरात सगळीकडे खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसानं अक्षरशः थैमान घातलं होतं। आत्ता काहीशी पावसानं उघड दिली आहे, मात्र यामुळे झालेलं नुकसान आणि राज्यानं जी मदत केली आहे त्याचा तोकडा आकडा पाहता आता केंद्रानं देखील मोठी मदत करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती। आज अखेर या बैठकीमध्ये आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये जिल्हावार नुकसानीचा आढावा घेत त्या संदर्भातला एक अहवाल जो आहे तो केंद्राला पाठवला जाईल। यासोबतच केंद्राचं एक पथक राज्यातील नुकसानीचा आढावा घेईल आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाकडून किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राज्याला एक भरीव मदत होईल अशी अपेक्षा राज्यानं व्यक्त केली आणि त्यामुळे एकंदरीत नुकसानीचा आढावा यासोबतच कॅबिनेटमध्ये होणारे आकडे आणि या सगळ्या संदर्भातला एक अहवाल आज पाठवला जाईल अशी माहिती कळते। एकंदरीत बघितलं तर राज्याच्या जिल्हा पातळीवर मदत करण्यासाठी जिल्हा सहाय्य निधीमधून खास करून DPDC या माध्यमातून 10% निधी खर्चाच्या तरतूद देखील परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे येत्या काळात जिल्हा पातळीवरच त्यातल्या ठिकाणी तातडीचा दिलासा असेल, तातडीची मदत असेल ही जिल्हा निधीतूनच देण्यासाठी शासकीय आदेश जो जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज एकंदरीत कॅबिनेटच्या बैठकीमध्ये येत्या काळातल्या देखील नुकसानीचा पूर्ण आढावा घेत खास करून सर्व हंगाम गेल्यानंतर दिवाळी दसऱ्याच्या तोंडावर शेतकऱ्याला भरीव आर्थिक मदत आणि केंद्राची देखील मदत कशी पोहोचवता येईल यासाठी कॅबिनेटमध्ये महत्त्वाची चर्चा अपेक्षित आहे। निश्चित राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील मदतीसाठी जिल्हा नियोजन निधीमधून खर्चाला राज्य सरकारने मंजुरी दिली आणि राज्याच्या तिजोरीवरचा वाढीव भार कमी करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। राज्याच्या तिजोरीमध्ये आधीच खडखडाट असल्यामुळे जिल्हा नियोजन निधीमधून कमाल 5% निधी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे। तातडीची मदत आणि उपाययोजना यासाठी 5% निधी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीचा GR काढण्याच्या सूचना दिल्या आणि आता DPDCतला जो पूरग्रस्त भागासाठी निधी खर्च करत असताना ज्या मर्यादा होत्या त्या आता 10% वाढवलेल्या आहेत। त्यामुळे DPDCच्या बजेटचा 10% खर्च आता शासनाला एकदा मान्यता घ्यावी लागणार नाही। स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री महोदयांच्या अधिकारात तो खर्च करता येईल अशा पद्धतीचा GR झाला आणि त्याची कारवाई मला वाटतं कालपासूनच चालू झालेली आहे। 1 वर्ष आता 1.25 वर्ष झालं असेल, 1.25 ते 1.5 वर्ष सातत्याने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मी सातत्याने जे बोलले ते होताना तुम्ही सगळेच पाहताय। काही नवीन गोष्ट नाही आणि डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स। हा डेटाच महाराष्ट्र सरकारचा सांगतो। इकडे उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये सीना नदीला पूर आल्याने अशामध्येच बाधित महिला शेतकऱ्यांना कर्जाच्या हप्त्यासाठी नोटीस येण्याची भीती सतावते। शिवनी गावातील हातावरती पोट असणाऱ्या महिलांनी बचत गटामधून काढलेला हप्ता कसा भरायचा अशी चिंता सध्या सतावते। सीना नदीच्या महापुरामुळे शेतकरी महिलांचा पूर्ण संसार वाहून गेलेला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून बँकेच्या हप्त्यांसंदर्भात महिलांना दिलासा देण्याची मागणी या महिलांकडून केली जाते। सोलापुरातील सीना नदीचा फटका मोठ्या प्रमाणावर गरीब कुटुंबांना बसलेला आहे, कारण सीना नदी काठच्या असणाऱ्या अनेक जी गावं आहेत ती बाधित झाली होती। मात्र बाधित झाल्यानंतर आता सीना नदीचा पूर आहे तो ओसरताना दिसत आहे। ओसरताना जरी दिसत असली आता राज्य सरकारने तत्काळ म्हणून 10,000 रुपयांची मदत प्रत्येक जे कुटुंब बाधित झाले आहे त्यांना जाहीर केलेली आहे। मात्र असं असलं तरी आता जे कुटुंब बाधित आहे त्यांना उत्तर सोलापुरातील तिरे या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। मात्र त्यांच्यासमोर एक समस्या आहे, कारण आपण पाहतोय की ह्या ज्या महिला आहेत त्यांनी व्यवसायासाठी वेगवेगळ्या प्रकारचं कर्ज घेतलं होतं आणि त्याचा हप्ता उद्या आहे। मात्र असं असलं तरी राज्य सरकार आता ह्यांच्या खात्यात 10,000 रुपये जमा करणार आहे। मात्र
गेल्या 8 दिवसापासून हे कुठल्याही प्रकारचे घरी जाऊ शकले नाहीत, कारण त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी आहे आणि पाणी असल्यामुळे सर्व संसार आहे तो उघड्यावर पडलेला आहे. आजी, आता संसार पूर्ण वाहून गेलेला आहे, मग आता काय व्यवसायासाठी कर्ज घेतलं होतं? असंच काय तर पोटासाठी हो का गुरं काय तर करावं म्हणून घेतलं होतं, शेळ्या बिळ्या घ्यावं करावं म्हणून हां घेतलं होतं. मग काय करायचं असं झालं. आता पूर्ण आमचं तर पाक पाण्यात गेलेला आहे, पाक धान्य बिन्य पाक उगवून आले तेव्हा समजा वल्ल चिक झाले. हां आता कसं भरायचं सांगा हप्ता आम्ही सरकारवर. किती हप्ता आहे? 1300 हप्ता, 1375. बरं. हां उद्या 10,000 रुपये जमा होणार आहेत. होणार आहे. आता ते त्यांनी तुम्ही कुठं करून घेतल्यावर आम्ही काय करावं पण मग हां काय खायचं आता महिनाभर बाबा पाऊस लागले कुठं कामं नाही तर धंदा नाही तर असेच आहे बसूनच हवं बाबा काय करायचं. फेडाचं काय करायचं आम्ही तर इथं 8 दिवस झालं बसलो. कसं ती कर्जवाली आल्यावर ह्यातलं कटक करून घेतल्यावर कसं व्हायचं आमचं? काय खायचं आम्ही? पाण्यात घरं गेले ते आमची. काय करायचं? आम्हाला अजून माहीत नाही घरामध्ये काय आहे, काय वाहून गेले की काय झाले ते आम्हाला तिकडले अजिबात माहीत नाही. दुसऱ्यांदा पूर आमच्या गावाला येऊन गेलेला आहे आणि हे बचत गटासाठी जे काढलेले लोन आहे त्याचा हप्ता उद्या आहे आणि सरकारने जरी 10,000 जमा केले तर आमचे हे पैसे कट करून घेऊ नये आम्हाला असं वाटते. किती हप्ता? 1350 रुपये हप्ता आहे. म्हणजे हे व्यवसाय महिलांच्या व्यवसायासाठी दिलेलं कर्ज आहे सगळ्यांना महिलांना बचत गटासाठी. कसं आम्ही जगायचं? कष्टावर केलेलं आहे, कष्टावर घेतलेलं आहे. कुणाची मदत आहे का आम्हाला? कष्ट करून खातो आम्ही खुरपाय लोकांच्या जाऊन. उद्या उद्या हप्ता तर कशाने भरायचा? 10,000 रुपये देते की आता कसं पोटाला खावं का त्या हप्त्यालाच भरावं? राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावं अशीच अपेक्षा सध्या हे महिला वर्ग करताना आपल्याला पाहायला मिळते. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, तिरे, सोलापूर. तर या महापुरामुळे धाराशिव जिल्ह्याचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. असं असताना बँकांकडून कर्ज वसुलीचा तगादा लावला जात असल्याचं समोर आलंय. धाराशिव जिल्ह्यातील संजितपुरी गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकांच्या नोटीस आलेल्या आहेत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांकडून आता संताप व्यक्त केला जातोय. राजकीय नेत्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा बँकांकडून नोटीस येत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून आता संताप व्यक्त केला जातोय. भारतीय स्टेट बँकेनं आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून. आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे. शेतकरी एकतर मराठ्या अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत. त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून. भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे. आणखीन शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालेला नाही. आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे शेतकऱ्यांनी? काय शेतात आता काय राहिलंच नाही. काही शेतात तर काय शेतातलं आता राहिलंच नाही काही शिल्लक. आणि कशाने कर्ज हे भरायचं? निवडणुकीच्या आधी लय अर्डेलीन आम्ही सगळं उग माफच करू, 7/12 कोरा करू. आता कुठे जाऊन बसले तर आता काय माहिती. झाली खुर्ची झाली, आता कायला त्यांना कर्ज माफी मुक्तीन काय गरज आहे? त्यांचं काम भागलं. इकडे अतिवृष्टी आणि पुराचा बीड जिल्ह्याला मोठा फटका बसलेला आणि या पुरामुळे अगदी हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालंय आणि या नुकसानातून अद्याप शेतकरी सावरलेला नसतानाच आता त्यांना आणखीन एक धक्का बसलाय. बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव इथल्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज भरण्याच्या नोटीस पाठवलेल्या आहेत. तातडीने कर्ज फेडा अशा नोटीस बँकांनी पाठवलेल्या आहेत आणि आधीच अस्मानी संकट हवालदिल झालेल्या शेतकऱ्यासमोर आता नवं सुलतानी संकट उभं राहिलंय. थोडं बँक आणि सरकारने समजून घ्यावं. सरकारने याच्यावर बँकांना पत्रक काढून सांगावं की शेतकऱ्याची आज आर्थिक परिस्थिती बरी नाही. ही चाललेली जी सक्तीची वसुली आहे ती थांबवली गेली पाहिजे. वीज बिल असतील, काही बँकेचे कर्ज असतील, हे शेतकऱ्याला आज 2 वर्ष तरी शेतकरी किमान भरू शकत नाही. सरकारला माझी एवढीच विनंती आहे, तात्काळ अनुदानाच्या स्वरूपामध्ये हेक्टरी 50,000 रुपये जाहीर करा. बँकेने लावलेला जो तगादा आहे हा बँकेंना सांगा की त्यांच्या शेतकऱ्याच्या दारामध्ये जाऊ नका, ही सक्तीची वसुली थांबवा. अन्यथा शेतकऱ्याची लेकरं ऋण घेऊन बँकेच्या अधिकाऱ्याला मारल्याशिवाय राहणार नाहीत. कडून जी वाहून गेली, सोयाबीन वाहून गेलंय,
कापूस वाहून गेला आहे. त्याच्यामध्ये आता बँकेचे मॅसेज येतात की तुम्ही पीक कर्ज भरा. पीक कर्ज भरा म्हणजे पीक कर्जाला आपल्याजवळ पैसेच नाहीत. पैसे नसल्यामुळं पुन्हा मला गुडघ्याने चालता येत नाही. शेतीचं सगळं काम मला करावं लागतं आहे. आणि राहायला उलटी समजा त्या मंडळीला थोडा त्वचेचा आजार आहे, यासाठी सुद्धा पैसे लागतात आम्हाला. मी म्हणतो काय म्हणतो बँकेने थोडंफार आम्हाला सहकार्य करावं. मोठा आभाळ फाटलाय शेतकऱ्यावर आमच्या. असं असतानाही आम्हाला आज आमचा भाग हा निजामी राजवटीचा भाग आहे. आज आम्हाला निजाम आणि रजाकार यांच्या जे दुःख होते, ते जे दुःख देत होते, त्या दुःखाची आठवण होत आहे. निजाम आणि रजाकाराप्रमाणे आम्हा शेतकऱ्याकडून बँका कर्ज वसूल करीत आहेत. भल्या पहाटेच 5 वाजता 6 वाजता त्यांना मेसेज, आम्हा शेतकऱ्यांना बँकाचे मेसेज येते किंवा हे तुम्ही पीक कर्ज भरा. आम्ही हे मेसेज हे पीक कर्ज भरावं कुठून? आमच्याकडं 8 दिवसापूर्वी महापूर झालेला आहे सिरस मार्ग येथे तर्टेवाडी शिवारात. त्यांनी मोसंब्याचे बाग, मोसंब्याचे पिकं सगळे कपाशी, तूर, सोयाबीन पूर्ण खलात पाण्याने गेलेले आहेत. आणि तरी आम्हाला सेंट्रल बँकेचे मेसेज येतात की कर्ज भरा म्हणून. तर आता हे कर्ज कुठून भरायचे आम्ही? आम्हाला कर्जाची एक तर माफी द्या कर्जाची, नाहीतर आम्हाला सवलत द्या, नाहीतर व्याज माफ करा किंवा पूर्ण कर्ज माफ करा. दरम्यान एक महत्त्वाची अपडेट समोर येते. पूरस्थितीचा राज्यातील 26 जिल्ह्यांना मोठा फटका बसला आणि जवळपास 32 लाख हेक्टर जमिनीचं मोठं नुकसान झालेलं आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, मूग, उडीद या सगळ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मकरंद पाटलांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. पूरस्थितीचा राज्यातील 26 जिल्ह्यांना मोठा फटका बसल्याने जवळपास 32 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालंय. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ही महत्त्वाची माहिती दिली आहे. यामध्ये सोयाबीन असेल, कापूस, मका, मूग, उडीद या पिकांचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मकरंद पाटलांची ही माहिती बघायला मिळते. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली. पूरस्थितीचा 26 जिल्ह्यांना मोठा फटका बसलाय. दरम्यान महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज वसुलीच्या नोटीस पाठवलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून आता संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान शेतकऱ्यांना नोटीस येणं म्हणजे माणुसकीला काळीमा फासण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नोटीस पाठवून जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न आहे असं म्हणत प्रशांत जगताप यांनी सरकारवरती निशाणा साधलेला आहे. त्याचबरोबर जनरल डायरला पुरून उरेल असं राज्याचे प्रमुख आपल्याला लाभलेत असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा निशाणा साधलाय. महाराष्ट्र म्हणजे धाराशिव असेल, त्याचबरोबर लातूर असेल, बीड असेल, या जिल्ह्यातल्या काल शेतकऱ्यांना जे काही नोटीस आल्यात ते निश्चित माणुसकीला काळीमा लावणाऱ्या आहेत. हाच खरा फडणवीस सरकारचा खरा चेहरा आहे. या महाराष्ट्रातल्या लोकांनी ओळखावं. पुण्यातला असेल किंवा राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या माणसांनी हळहळ व्यक्त केली पाहिजे की जो शेतकरी पुरता मेला, ज्याच्याकडे आजच्या दिवशी सुद्धा गुडघाभर पाणी ज्याच्या शेतात आहे, त्याला जप्तीच्या नोटिसा जातात, बँकेच्या वसुलीच्या नोटिसा जातात. याचाच अर्थ जनरल डायरला सुद्धा पुरून उरेल असे राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्याचे प्रमुख आपल्याला लाभले. त्याच्यामुळं हा नालायकपणा आता तरी सरकारने थांबवावा. आम्ही जेव्हा धाराशिवला होतो तेव्हा अनेक गावात महिलांनी त्या संदर्भात प्रश्न विचारले. त्यांचं म्हणणं आहे की आता आम्हाला गेल्या 3 महिन्यापासून पैसे मिळालेले नाही. अनेक वृद्ध महिला आहेत त्याच्यामध्ये. आणि आता आम्हाला सरकारचे पैसे नकोत, आम्हाला मदत द्या पुराची. ऑफिशियली लोकसभेच्या वेबसाईटच्या उत्तरात लिहिलेलं आहे की हजारो कोटी रुपये हे सरसकट उद्योजकांचे माफ केलेले आहेत. जर उद्योजकांचे सरसकट हजारो कोटी रुपये तुम्ही माफ करू शकता तर आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना नाही का न्याय मिळू शकत? मग शेतकऱ्यावर का एवढा या सरकारचा रोष आहे की इतकी प्रचंड अतिवृष्टी झालेली असताना DCC बँकांना का नाही सरकार सांगत आहे की आता ही वेळ नाही, आता कोणीही पुढचे 6 महिने कुठल्याही शेतकऱ्याला परतफेड करायची नाही, इथं ऑर्डर काढू शकतं महाराष्ट्र सरकार. आणि आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. पूरग्रस्त शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती. दरम्यान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या बातमीची दखल घेतलेली आहे. सरनाईकांनी जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांच्याशी फोनवरती चर्चा केली आहे. कुठल्याच बँकेने शेतकऱ्यांना नोटीस देऊ नये असे आदेश काढण्याची सूचना सरनाईकांनी दिली आहे.
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सकारात्मक निर्णय घेईल तोपर्यंत बँकांनी कोणतीच कारवाई करू नये अशी सूचना सरनाईक यांनी दिली आहे. पूरपरिस्थिती पूर्ण जिल्ह्यामध्ये असल्या कारणानं कुणालाही नोटिसेस पाठवू नये. जोपर्यंत शासनाचा अंतिम निर्णय ह्या पीक कर्जाच्या बाबतीतला होत नाही तोपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना घाबरून सोडू नये. खरं तर बँकांनी अशा प्रकारच्या नोटिसेस या महिन्यामध्ये पाठवणंच गरज आहे, कारण शासनाचा निर्णय अंतिम अद्याप झालेला नसताना शेतकऱ्यांना घाबरून सोडण्याचं काम ह्या बँका करतायत. आणि प्रामुख्याने मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा हा जर प्रकार बँका करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश मी जिल्हाधिकारी कीर्तिकरण पुजारी यांना दिलेले आहेत. आणि ताबडतोब त्या संदर्भात बँकांनी ज्या बँकांनी ह्या नोटिसेस पाठवल्या त्यांनी खुलासा करण्याचे सुद्धा आश्वासन मला जिल्हाधिकारी कीर्तिकरण पुजारी यांनी दिलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरू नये. दरम्यान धाराशिवमधील शेतकऱ्यांना बँकांनी नोटीस पाठवल्यानंतर भाजप आमदार राणा पाटील यांनी संताप व्यक्त केलाय. बँकांच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन देखील आदेशाचं पालन करण्यात आलेलं नाही, त्यामुळे अशा बँक मॅनेजरवरती कठोर कारवाई करणार असा इशाराच राणा पाटील यांनी दिलाय. गेल्या आठवड्यातच कलेक्टर LDM यांच्याबरोबर चर्चा झाली, त्यांना सूचना दिल्या होत्या आणि त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व बँकेच्या मॅनेजर्सना स्पष्टपणे आदेशित केलेलं आहे की आता वसुली कुठल्याही प्रकारची करायची नाही. उलट जे अकाउंट होल्ड केलेले आहेत ते अनहोल्ड करून सर्वांना अनुदान जे आहे आता येणारं ते मिळावं या अनुषंगाने सक्त सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही बँक मॅनेजरने वसुलीच्या बाबतीत जर काही अडचण निर्माण केली किंवा आपले अकाउंट जे आहेत ते होल्ड केले तर एकदा मॅनेजरना स्पष्ट तुम्ही बोला आणि तरी अडचण आली तर जिल्हाधिकारी यांना आपल्या धाराशिवच्या तातडीने आपण एक मेसेज करा किंवा कॉल करा. इकडे जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. जायकवाडी धरणातून 3 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विसर्ग वाढवल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदाकाठच्या अनेक गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. गोदाकाठच्या अनेक गावांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा फटका बसलेला आहे. संभाजीनगरची आपण ही दृश्य बघतोय. जायकवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि जायकवाडी धरणातून सध्या 3 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे आजूबाजूच्या गावांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. अनेक ठिकाणी पाणी साठलंय. नांदेडच्या गोदावरी नदीमध्ये पूरस्थिती अजून सुद्धा कायम आहे. वरच्या भागातून गोदावरी नदीत पाण्याची आवक सुरू आहे आणि गेल्या 5 दिवसांपासून विष्णुपुरी धरणातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय. सध्या विष्णुपुरी धरणातून 2,46,000 क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर जायकवाडी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात आहे. जायकवाडीचं पाणी अजून नांदेडला पोहोचलं नाहीये. जायकवाडीचं पाणी पोहोचल्यानंतर नांदेडमध्ये गोदावरी नदीत विसर्ग आणखीन वाढणार आहे. त्यामुळे पूरस्थिती ही कायम आहे.